काही प्रतिकूल भावनांना प्रोत्साहन देऊन तुम्ही तुमच्या जाणीवपूर्वक स्वतःपासून वेगळे झाले आहात. प्रत्येक भावना तुमच्यावर कसा परिणाम करते हे ओळखण्यासाठी मागे वळून पाहणे आवश्यक आहे. प्रतिबिंब मध्ये आपल्या कथा प्रकट करण्यासाठी जागा द्या. आपल्या निर्णयामुळे भिन्न आवृत्त्या तयार करू शकतात. तुमच्या मुखवटाला असे अनेक स्तर आहेत जे तुम्ही विसरलात किंवा तुम्ही आज कसे बदलले आहात हे तुम्हाला माहीत नाही. धीर धरा आणि नम्र व्हा कारण तुम्ही वेळ आणि काळजी घेत आहात. तुमच्या समाजातील लोक तुमच्यासारखीच परिस्थिती सामायिक करतात, त्यांच्या हरवलेल्या आत्म्याचा शोध घेतात. ते तुमच्या उत्प्रेरकांची देखील सेवा करतात. ट्रिगर्सना घाबरू नका. आपल्या अंतरंगाचा शोध घेणे म्हणजे खोलवर जाणे. म्हणून स्वतःला सर्व शक्यतांसमोर मोकळे करा. तुमचा निर्णय मागे ठेवा आणि मुक्तपणे स्वतःचा शोध घ्या. या टप्प्यावर, बदलांना समर्थन देण्यासाठी तुम्हाला आत्म-प्रेम आणि समज आवश्यक आहे. जर तुम्हाला एकटेपणा वाटत असेल तर, कारण तुमचा तुमच्या उच्च आत्म्यावर आणि तुमच्या आध्यात्मिक पालकावर विश्वास नाही. तुमच्या आत्म्याचा शोध हा आध्यात्मिक आहे. तुमच्या अंतर्मनाशी जवळीक साधण्याच्या मार्गाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला धक्का देणारी चिन्हे आहेत. तुम्ही दररोज कशावर लक्ष केंद्रित करत आहात? जर तुम्ही तुमच्या आतील जगामध्ये खोलवर डोकावले नसेल, तर तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे एक उच्च कॉलिंग आहे. जीवनातील अडथळे पार करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला उच्च दृष्टिकोनातून ठेवा. जेव्हा तुम्ही त्यांना समस्यांसारखे पाहतात तेव्हा त्या समस्या बनतात. जेव्हा तुम्ही त्यांना जीवनाच्या अनुभवांप्रमाणे पाहता तेव्हा तुम्हाला शिकायला आणि वाढायला मिळते. भावनिक रोग अगदी वास्तविक आहे, जसे की दीर्घकाळापर्यंत तणावामुळे आरोग्याच्या अधिक समस्या उद्भवू शकतात. तणाव उद्भवल्यास ते मूलतः सोडण्यास शिका कारण तुम्हाला ते वाढवण्याची गरज नाही. शिवाय, जागरूकता सराव करण्यासाठी केंद्रित रहा. तुम्हाला वर्तमानापासून भूतकाळापर्यंतच्या आयुष्यभर जखमा आहेत ज्या बरे करण्यासाठी तुम्ही त्या स्वीकारल्या पाहिजेत. त्यांची जाणीव न ठेवण्याची तुमची मानसिकता हा अडथळा आहे. जर तुम्हाला तुमच्या नकारात्मक भावना कधी लक्षात आल्या तर त्या तुमच्या अप्रिय अनुभवांच्या जखमा आहेत. एक आंतरिक जागा तयार करून, या नकारात्मकता व्यवस्थितपणे बरे होऊ शकतात आणि भविष्यातील गोंधळ टाळू शकतात. बाह्य स्वत्वाचा उपभोग तुम्हाला तुमच्या अंतरंगात हरवून बसतो. काही सवयी, क्रियाकलाप आणि इच्छा तुमचे रिकामे जग भरून काढतात. तुमच्या आत्म्याला आतून संरेखित करण्यासाठी, तुम्हाला बाह्य बाबी तुम्हाला कशा प्रकारे हलवतात हे लक्षात घेतले पाहिजे. तुमची प्रतिक्रिया यात स्पष्टपणे बोलते. त्यामुळे तुमच्या भावनांकडे अधिक लक्ष द्या. तसेच, सत्य काय आहे ते लक्षात ठेवा कारण जेव्हा तुमच्या भावना तुमच्यावर प्रभाव पाडत असतात तेव्हा समजूतदारपणा खूप अवघड असतो. एखाद्या गोष्टीवर कृती करण्यासाठी प्रेरक घटक असतो. तुमचे कारण जगणे, पर्यावरण, सामाजिक परंपरा, वैयक्तिक इच्छा इत्यादी असू शकते. बऱ्याचदा, तुमच्यासाठी काय अस्सल आहे हे समजण्यासाठी स्पष्टतेचा अभाव असतो. जेव्हा तुम्हाला एखादी परिस्थिती आवडत नाही किंवा खेद वाटतो तेव्हा तुम्ही उलथापालथ अनुभवली असेल. तुमच्या कृतीचा विचार करणे ही तुमची प्रेरणा समजून घेण्याचा एक प्रभावी मार्ग आहे जो एक भ्रम आहे जो चिरस्थायी आत्म्याची पूर्तता टिकवून ठेवू शकत नाही. सर्व प्रकारच्या प्रभावांना सुविधा, स्पर्धा, सामाजिक दबाव आणि संगोपन सोडून तुम्ही मूलभूत गोष्टीकडे परत यावे. या प्रभावांमुळे तुमच्या मनाला हानी पोहोचते हे लक्षात घेणे तुमचे आव्हान आहे. कदाचित तुम्हाला ते कळले असेल पण निमित्त तुम्हाला त्यांच्याबद्दल सकारात्मक काहीही करण्यास भाग पाडते. प्रलोभन आणि भीती हे तुमच्या अस्सल स्वतःला उशीर करण्याचे काही दोषी आहेत. निरोगी आंतरिक आत्म्याशिवाय
तुम्ही इतरांशी खोटे संबंध जोडण्यासाठी दर्शनी भागात राहता. म्हणून प्रामाणिकपणासाठी आत्मसंबंध हा एक महत्त्वपूर्ण घटक बनतो. त्यामुळे तुमची नकारात्मकता स्वतःमध्ये दडवून ठेवू नका, कारण अंधारामुळे अंधार अधिक आकर्षित होतो. त्याऐवजी उपचार शोधण्यासाठी आपली नकारात्मकता बाहेर आणा. जीवनातील चकमकींमध्ये तुमच्या उत्प्रेरकांचे स्वागत करा आणि ट्रिगर्सना स्वीकारा. असे काही क्षण आहेत की जे तुमचे सर्वात चांगले काम करत नाही ते सोडण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला संन्यासी असणे आवश्यक आहे. तुमचे मन रेकॉर्डरसारखे आहे. तुमचे सर्व नकारात्मक, निर्दयी रिप्ले सोडून द्या आणि त्यांना सकारात्मक भावनांनी बदला. तुम्ही त्या पर्वतावर चढून जाल आणि नंतर पुढील, जे खूप आनंद देईल. तुमचा ग्लास नेहमी रिफिलेबल असतो. धारणांना धरून ठेवण्याऐवजी पाण्यासारखे वाहून जा.